जवळ आली आषाढी एकादशी, पण काय करावे फराळाला जे झटपट पण होईल आणि घरातले सगळे खुश पण होतील. तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी आषाढी एकादशी स्पेशल उपासाची थाळी. ही थाळी 2 ते 3 जणांसाठी आहे. त्यामध्ये मी दाखवणार आहे की खिचडी मोकळी सुटसुटीत होण्यासाठी पाण्याचे नेमके प्रमाण किती वापरायचे आहे, झटपट उपासाचे आप्पे कसे बनवायचे आहेत, त्याबरोबर आंबट गोड दह्याची चटणी, रताळ्याच्या खिसापासून खीर बनवलेली आणि भगरीचा भात. तर चला उशीर नको लावायला, रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 1 वाटी साबुदाणा शक्यतो आदल्या दिवशी किंवा खिचडी करायच्या अगोदर कमीत कमी 4 ते 5 तास भिजवायला ठेवायचं आहे. पाणी असं ठेवा की साबुदाण्याच्या एकदम लगत राहिलं पाहिजे, म्हणजे साबुदाणा छान भिजतो. आता 1 वाटी रताळ्याच्या खिसात गरम गरम दूध टाकून ठेवायचं आहे. या खिसाला कमीत कमी अर्धा तास छान भिजून द्यायचं आहे. आता 2 बटाटे स्वच्छ धुवून एका कुकरच्या भांड्यामध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मी ते अर्धी वाटी भगर घेतली आहे, जी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे आणि तेही नंतर थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. आता 7 ते 8 मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत. थोडीशी कोथिंबीरही आपण चिरून घेऊया. एका कच्च्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. त्यातला फक्त अर्धा बटाटा आपण चिरून घेणार आहोत. आता एका पातेल्यात 1 चमचा साजूक तूप टाकून त्यात जिरे, मिरच्या आणि बटाटा टाकून छान परतून घ्यायचा आहे. बटाटा लाल झाला की त्यात भिजवलेली भगर घालायची आहे. अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा मोठा कूट घालायचा आहे. पाण्याला उकळी आली की बारीक गॅसवर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून द्यायचं आहे. 5 मिनिटं झाले आहेत आणि भगर पण आपली छान शिजली आहे. आता आपण दह्याची आंबट गोड चटणी करू. अर्धी वाटी दह्यामध्ये 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट, शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपले बटाटे उकडून झाले आहेत, तर आता बटाटे सोलून घ्यायचे आहेत. एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचे दही घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 बटाटा स्मॅश करून घालायचा आहे. 1 चमचा मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. अर्धी वाटी साबुदाणा आणि भगरीचे मिक्स पीठ घालायचे आहेत. हे जर पीठ नसेल तर एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी शाबू आणि भगर घालून मिक्सर करून ह्यात घातले तरी चालेल. चवीनुसार मीठ, पाव चमचा सोडा आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आता आवश्यकतेनुसार पाणी घालत घालत पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त पातळही मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही. आप्पे व्यवस्थित सोडता येईल अशा पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे. एका आप्पे पात्रामध्ये सगळ्या बाजूला तूप सोडून एक एक आप्पे आपण सोडून घेणार आहोत. एक अर्धा मिनिट झाकण ठेवून बारीक गॅसवर छान भाजून द्यायचं आहे. अर्धा मिनिट झाला आहे. तुम्ही बघू शकता की आप्पे छान लालसर भाजले आहेत, फुगले आहेत. आता आपण याला पलटून भाजून घेऊया.
इथे आपले आप्पे तयार झाले आहेत. मस्त खमंग खुसखुशीत असे आप्पे आणि दह्याची चटणी आपली तयार झालेली आहे. तर आता एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेला रताळाचा खीस घ्यायचा आहे. 1 चमचा साखर आणि वेलदोडे सोलून त्याच्या आतले बी घ्यायचे आहेत. थोडंसं दूध टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर आपली इथं रताळ्याची खीर तयार झालेली आहे. आता जो अर्धा राहिलेला बटाटा होता तो चिरून घ्यायचा आहे. साबुदाणाही छान भिजला आहे, त्याला आपण मोकळं करून घेऊया. एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये जिरे, बटाटा आणि मिरचीचे तुकडे घालून छान लालसर भाजून घ्यायचं आहे. मोकळा करून ठेवलेला साबुदाणा घालायचा आहे. तोही छान परतून झाला की त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा मोठा कूट घालायचा आहे. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालायची आहे. साखर जर आवडत असेल तर घाला, नाही तर तुम्ही स्किपही करू शकता. आता 5 ते 10 मिनिट हा शाबू बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता खिचडी किती छान मोकळी सुटसुटीत झालेली आहे. तर आपली खिचडी तयार आहे, भगरीचा भात तयार आहे, आप्पे तयार आहेत, दह्याची चटणी तयार आहे आणि रताळ्याची खीरही तयार आहे. उपासाची ही थाळी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.